नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असते जिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. ती व्यक्ती डोळ्यांसमोर नसली तरी तिच्या आठवणी, तिचे शब्द आणि तिची उपस्थिती मनावर कायमची कोरलेली असते. विशेषतः काही स्त्रिया अशा असतात ज्यांना विसरणं कोणत्याही पुरुषासाठी अशक्य होऊन जातं. त्या केवळ एखाद्याच्या आयुष्यात येत नाहीत, तर त्या समोरच्या व्यक्तीच्या मनावर, बुद्धीवर आणि आत्म्यावर असा काही प्रभाव टाकतात की त्यांच्याशिवाय समोरचा माणूस स्वतःला पूर्णपणे अपूर्ण समजू लागतो. पण कधी विचार केलाय का की असं नक्की काय असतं या स्त्रियांमध्ये? हा केवळ बाह्य सौंदर्याचा खेळ असतो का, की त्यामागे असं काहीतरी लपलेलं असतं जे सामान्य डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही? आज आपण या स्पर्धेमागच्या गूढ रहस्यांचा उलगडा करणार आहोत. मानसशास्त्रात असं मानलं जातं की माणसाचं मन नेहमी अशा गोष्टींच्या शोधात असतं जे त्याला आतून पूर्ण करेल. आपण सगळेच आपल्या आत एक रिकामेपणा घेऊन जगत असतो आणि जो कोणी तो रिकामेपणा भरून काढतो, आपण नकळत त्याचे आदी होऊन जातो. पण खरी जादू तिथे सुरू होते जिथे एखादी स्त्री समोरच्या आपली गरज नाही तर आपली खासियत बनवते. जेव्हा तुम्ही कोणाची गरज न बनता त्याची आवड बनता, तेव्हा नात्याला एक वेगळीच उंची मिळते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका मोठ्या संशोधनातही हे सिद्ध झालं आहे की जी नाती एकमेकांवर अवलंबून नसतात तर एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात, तीच नाती जगात सर्वात जास्त काळ टिकतात आणि आनंदी राहतात. ज्या स्त्रिया स्वतःची ओळख जपतात, स्वतःची स्वप्ने जगतात, त्या पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करतात. कारण अशा स्त्रियांना मिळवून आणि आपल्या आयुष्यात टिकून ठेवणं हे कोणत्याही पुरुषासाठी एक अभिमानाची गोष्ट असते. आज आपण अशाच 10 अद्भुत गुणांबद्दल अगदी मनापासून बोलणार आहोत, जे तुम्हाला केवळ एक सामान्य स्त्री नाही तर एका पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव बनवतील. हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त वरवरचा विचार करून चालणार नाही, तर मनाच्या खोल गाभाऱ्यात उतरावे लागेल. चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की स्वतःच्या अस्तित्वाला इतकं प्रभावशाली कसं बनवायचं. या प्रवासाची सुरुवात करताना सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे स्त्रीच्या स्वभावातील गूढता किंवा रहस्यमय असणं. निसर्गानेच महिलांना एक वेगळी संवेदनशीलता दिली आहे, पण बरेचदा नात्यात आल्यानंतर स्त्री आपल्या मनाचे सगळे दरवाजे एकदम उघडे करून टाकतात. त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांची प्रत्येक भावना, प्रत्येक गोपनीयता समोरच्या व्यक्तीसमोर लगेच मांडतात. मानसशास्त्र असं सांगते की मानवी मेंदूला नेहमी त्या गोष्टींचे आकर्षण असतं ज्या पूर्णपणे समजलेल्या नसतात. जेव्हा समोरच्या पुरुषाला असं वाटू लागतं की त्याने तुम्हाला पूर्णपणे ओळखलं आहे, तुमच्या प्रत्येक कृतीचा अंदाज तो लावू शकतो, तेव्हा नकळत नात्यातील तो जिवंतपणा आणि उत्सुकता कमी होऊ लागते. म्हणूनच स्वतःला एका उघड्या पुस्तकासारखं बनवू नका, तर एखाद्या रंजक कादंबरी सारखं बनवा, जिचं प्रत्येक पान वाचताना पुढे काय असेल ही उत्सुकता टिकून राहिली पाहिजे. याचा अर्थ असं बिलकुल नाही की तुम्ही खोटं बोलावं किंवा नाटकाचा आधार घ्यावा. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमच्या विचारांची आणि भावनांची खोली तुम्ही जपली पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी सांगण्याची गरज नसते. कधी कधी काही गोष्टी अनकही राहू द्याव्यात. तुमची ही शांतता, तुमची ही खोली समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडेल. तो जितका तुमच्याबद्दल विचार करेल तितकाच तो तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडत जाईल. मानवी मन रहस्याकडे चुंबकीय गतीने आकर्षित होतं. जेव्हा तुम्ही नात्यात राहूनही स्वतःशी एक गूढ जपून ठेवता, तेव्हा पुरुष तुम्हाला समजून घेण्याच्या ध्यासापायी तुमचा कधी आधी बनून जातो हे त्याला समजत नाही. स्वतःमध्ये हे रहस्य टिकून ठेवत असतानाच नात्यात अधिक समृद्ध करणारा दुसरा मोठा गुण म्हणजे स्वतःचे एक स्वतंत्र आयुष्य असणे. बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा एखादी स्त्री नात्यात गुंतते, तेव्हा ती तिचं सगळं जग, तिची स्वप्ने, तिचे छंद, तिचे मित्र मैत्रिणी सगळं काही एकाच व्यक्तीभोवती केंद्रित करून टाकते. तिचा दिवस समोरच्या व्यक्तीच्या मूडवर सुरू होतो आणि त्याच्यावर संपतो. पण हीच नात्यातील सर्वात मोठी चूक ठरते. जेव्हा तुमचे स्वतःचे असे काही आयुष्य उरत नाही, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी एक सुंदर उपहार न राहता एक ओझ बनू लागता. या उलट जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत असता, तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करता आणि स्वतःचे छंद जोपासता, तेव्हा तुमची किंमत कैक पटीने वाढते. जेव्हा तो पुरुष पाहतो की तुमचं आयुष्य फक्त त्याच्यावर अवलंबून नाही, तुम्ही तुमच्या जगात अत्यंत आनंदी आणि व्यस्त आहात, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर दुप्पट होतो. त्याला कळून चुकतं की तुम्ही त्याच्या सोबत आहात कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, म्हणूनच नाही की तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मानसशास्त्र त्याला अभावाचा सिद्धांत म्हणतात. जी गोष्ट नेहमी उपलब्ध असते तिची किंमत कमी होते, पण जी गोष्ट मिळवण्यासाठी वेळ काढावा लागतो तिचे महत्व वाढते. जेव्हा तुमचे स्वतःचे स्वतंत्र आयुष्य असते, तेव्हा तुमची उपस्थिती त्याच्यासाठी अमूल्य बनते आणि तुम्हाला गमावण्याची भीतीच त्याला तुमच्या प्रेमाचे वेड लावते. आपल्या स्वातंत्र्याचा हा आदर करत असताना तिसरा आणि अत्यंत नाजूक गुण जो प्रत्येक पुरुषाला मनापासून हवा असतो,
तो म्हणजे भावनिक स्थिरता. पुरुष बाहेरच्या जगात खूप संघर्ष करत असतात, स्पर्धा, ताणतणाव आणि जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊन ते जगत असतात. अशा वेळी जेव्हा ते आपल्या जोडीदाराकडे येतात तेव्हा त्यांना तिथे एक शांतता हवी असते, एक विसावा हवा असतो. पण जर घराच्या चौकटीत किंवा नात्यात पाऊल ठेवताच त्यांना रोज नवनवीन भावनिक नाटके, प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडणं आणि प्रत्येक विषयाचा राईचा पर्वत झालेला दिसला तर ते हळूहळू दूर जाऊ लागतात. भावनिक स्थिरतेचा अर्थ असं नाही की तुम्ही तुमच्या भावना दाबून ठेवाव्यात किंवा कधी रडू नये, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण असावे. प्रत्येक लहान गोष्टीला मनाला लावून न घेता परिस्थितीकडे समजूतदारपणे पाहण्याची प्रगल्भता तुमच्याकडे असायला हवी. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातही स्वतःला शांत ठेवू शकता, जेव्हा तुम्ही कोणत्याही समस्येवर ओरडण्याऐवजी संयमाने मार्ग काढता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा बनता. त्याला माहित असतं की बाहेर कितीही वादळ असलं तरी तुमच्या कुशीत तुमच्या जवळ आल्यावर त्याला शांतता मिळणार आहे. मनुष्य स्वभावातच शांततेच्या शोधात असतो. जेव्हा तुम्ही त्याला ती मानसिक शांतता देता तेव्हा तो जगातला इतर सर्व सुखाचा त्याग करून तुमच्याकडे धावत येईल. भावनिक शांततेचा हा प्रवास पुढे नेणारा चौथा आणि अत्यंत प्रभावी गुण म्हणजे स्वतःवरील गाढ विश्वास, म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास हे स्त्रीच्या सौंदर्यातील असे एक छुपे शस्त्र आहे ज्याच्या समोर जगातील महागडे मेकअपही फिकं पडतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तो विश्वास तुमच्या चालण्यातून, तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या प्रत्येक निर्णयामधून स्पष्टपणे जाणवतो. अशा स्त्रिया स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःला लोकांसमोर चांगले दाखवण्यासाठी कधीही माफी मागत नाहीत. ते इतरांना खुश करण्यासाठी स्वतःचे मूळ स्वभाव बदलत नाहीत. त्यांना स्वतःची किंमत नीट ठाऊक असते. जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये हा आत्मविश्वास असतो तेव्हा तो एखाद्या चुंबकासारखा काम करतो. जी स्त्री स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही नात्यात प्रेमाची किंवा वेळेची भीक मागत नाही. ती कधीही समोरच्या व्यक्तीसमोर रडत गिळगिळत नाही की मला वेळ दे, माझ्याशी बोल, कारण ती हे चांगलं जाणून असते की जर कोणी तिच्या मूल्यांचा आदर करत नसेल तर तिच्यात तिथून सन्मानाने पुढे जाण्याची ताकद आहे. हाच आत्मसन्मान पुरुषांना थक्का करतो. त्यांना जाणीव होते की ही स्त्री सामान्य नाही, हिला आपल्या आयुष्यात टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला तिच्या लायकीचे बनावे लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या बुद्धीचा आणि स्वतःच्या आत्म्याचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करू लागतं. आत्मविश्वासाच्या या भक्कम पायावर उभी राहणारी याची पाचवा महत्वाचा गुण आहे तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचे रंजक व्यक्तिमत्व. वय वाढेल तसं बाह्य सौंदर्य कधी ना कधी कमी होणारच आहे, ही निसर्गाची रीत आहे. पण तुमच्या बुद्धीचे तेज आणि विचारांचे सौंदर्य कधीही फिके पडत नाही, उलट ते काळासोबत अधिक परिपक्व होत जाते. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्यांच्याशी ते तासनतास कोणत्याही विषयावर अर्थपूर्ण गप्पा मारू शकतात. जर एखाद्या स्त्रीकडे फक्त वरवरच्या गोष्टी, कपडे, दागिने किंवा इतरांची निंदा, नाराजगी करण्यापलीकडे बोलण्यासारखं काही नसेल तर काही काळानंतर त्या नात्यात कमालीचा कंटाळवाणेपणा येतो. या उलट जर तुम्ही नवनवीन पुस्तके वाचत असाल, जगातील घडामोडींवर तुमचे स्वतःचे एक मत असेल, कला, संगीत किंवा साहित्यात तुम्हाला रस असेल तर तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध होते. तुमच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी नवीन असते, एक वेगळा दृष्टिकोन असतो. पुरुष जेव्हा अशा सुशिक्षित आणि समजूतदार स्त्रीच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यातील शारीरिक आकर्षणाचे रूपांतर एका अत्यंत खोल मानसिक आकर्षणामध्ये होते. ते नेहमी विचार करत राहतात की तुमच्या डोक्यात नक्की काय विचार सुरू आहेत. हे मानसिक वेग शारीरिक आकर्षणापेक्षा 1000 पटीने जास्त शक्तिशाली आणि कायम टिकणारे असते. या मानसिक आकर्षणाला अधिक गती देणारा सहावा गुण म्हणजे स्वभावातील अनपेक्षितपणा, म्हणजेच नेहमी अंदाज न बांधता येणे. मानसशास्त्र असं सांगतं की मानवी मेंदूला नेहमी एकाच साच्यात चालणाऱ्या गोष्टीचा कंटाळा येतो. जर समोरच्या व्यक्तीला हे पूर्णपणे माहित असेल की तुम्ही प्रत्येक प्रसंगात कसे वागणार आहात, तुमचा पुढचा शब्द काय असेल, तर नात्यातील रोमांच संपून जातो. म्हणूनच आयुष्यात कधीतरी अनपेक्षित गोष्टी करणे गरजेचे असते. जर तुम्ही नेहमी खूप गंभीर आणि शांत राहत असाल तर कधीतरी लहान मुलांसारखा खेळकर बनून बघा. जर तुम्ही नेहमी खूप गोड आणि मऊ वागत असाल तर कधीतरी थोडी थट्टा मस्करी करून बघा. कधीतरी अचानक न सांगता एखादा छोटा प्लॅन आखा जो समोरच्या व्यक्तीने कधी विचारही केला नसेल. हा अनपेक्षितपणा पुरुषाला नेहमी अडर ठेवतो. त्याला असं वाटू लागतं की आपण तुम्हाला अजून पूर्णपणे ओळखू शकलेलो नाही, अजून खूप काही शोधायचे बाकी आहे. तो तुम्हाला पुन्हा शोधण्याच्या, समजून घेण्याच्या प्रक्रियेत गुंतून जातो. जेव्हा एखादा माणूस तुमच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू रोज अनुभवतो तेव्हा तो तुमच्या स्वभावाचं पूर्णपणे आहारी जातो आणि त्याला तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण नवीन वाटू लागतो. या स्वभावाचे खेळकरपणा सोबतच नात्यात सर्वात कठीण पण सर्वात प्रभावी ठरणारा सातवा गुण म्हणजे योग्य वेळी अंतर राखता येणे. हा एक असा नियम आहे जो खूप कमी स्त्रियांना जमतो. नात्यात अतिशय जास्त वाहून गेल्यामुळे बऱ्याच स्त्रिया 24 तास जोडीदारासाठी उपलब्ध राहतात. फोन केला
केला की एका रिंग मध्ये उचलणे, मेसेजला लगेच रिप्लाय देणे, त्याने हाक मारली की स्वतःचे सगळे कामे सोडून धावत जाणे, यामुळे तुमची किंमत नकळत कमी होते. कारण माणसाचा हा स्वभाव आहे की जी गोष्ट सहजासहजी आणि हवी तेव्हा मिळते तिचे महत्व माणसाला राहत नाही. म्हणूनच कधी कधी स्वतःसाठी स्पेस घेणे, थोडे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ जोडीदाराला इग्नोर करणे किंवा गेम खेळणे असा बिलकुल नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुमची स्वतःची एक वैयक्तिक स्पेस असायला हवी. कधीतरी मित्रांसोबत बाहेर जा, कधीतरी कुटुंबासोबत वेळ घालवा, कधीतरी स्वतःच्या छंदांमध्ये इतके हरून जा की त्याला तुमची उणीव भासली पाहिजे. जेव्हा तुम्ही थोडे दूर जाता तेव्हा त्याला तुमच्या नसण्याची जाणीव होते. त्याला समजते की त्याचे आयुष्य तुमच्याशिवाय किती शांत आणि रिकामे आहे. मानसशास्त्रात एक म्हण आहे की थोडंसं अंतर नात्यातील प्रेम अधिक घट्ट करतं. जेव्हा तो तुम्हाला मिस करेल तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे ओढला जाईल. या अंतराच्या जाणीवेनंतर जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा नात्याला जिवंत ठेवणारा 8वा गुण म्हणजे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा. या जगात कोणीही दुःखी किंवा नकारात्मक माणसासोबत राहू इच्छित नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचे ताणतणाव असतात. अशा वेळी जर तुम्ही नेहमी तक्रारी करत राहिलात, नशिबाला दोष देत राहिलात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत राहिलात तर लोक तुमच्यापासून लांब पळू लागतील. या उलट जर तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक असेल, तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू असेल तर तुमची ऊर्जा समोरच्या व्यक्तीलाही आनंदी करून टाकेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. जेव्हा तो पुरुष तुमच्या सोबत असतो तेव्हा त्याला भरभरून दाद द्या, त्याचे कौतुक करा, त्याला सपोर्ट करा आणि त्यासोबतच मन मोकळेपणाने हसा. तुमच्या उपस्थितीत त्याला जगभरातील सर्व चिंता विसरून एक अनोखा आनंद मिळाला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असताना स्वतःला सर्वात जास्त आनंदी आणि ऊर्जावान समजते तेव्हा ती तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. कारण आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात मनाला शांतता आणि आनंद देणारी व्यक्ती सर्वात दुर्मिळ आणि अमूल्य मानली जाते. सकारात्मकतेचा हा आनंद देत असताना नात्याची मर्यादा ठरवणारा 9वा आणि अतिशय महत्वाचा गुण म्हणजे स्वतःच्या सीमा म्हणजेच बाउंड्रीज निश्चित करणे. आयुष्यात सन्मान हा मागून मिळत नाही, तो कमावला जातो आणि त्याची सुरुवात स्वतःपासून होते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा जग तुमचा आदर करतं. तुमच्या नात्यात कोणत्या गोष्टी चालतील आणि कोणत्या गोष्टी चालणार नाहीत याच्या काही मर्यादा तुम्ही स्वतः निश्चित केल्या पाहिजेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत पाळल्या पाहिजेत. जर समोरची व्यक्ती तुमच्याशी आदराने वागत नसेल, तुमच्या भावनांचा अपमान करत असेल किंवा तुमच्या मर्यादा ओलांडत असेल तर तिथे शांत राहू नका. अत्यंत शांतपणे पण तितक्याच ठामपणे त्याला त्याची चूक दाखवून द्या. ज्या स्त्रिया कोणत्याही प्रकारची चुकीची वागणूक सहन करत नाहीत, पुरुष त्यांच्याशी वागताना नेहमी सावध राहतात. त्यांना माहित असतं की ही स्त्री स्वाभिमानी आहे. जर आपण हिला चुकीची वागणूक दिली तर ही आपल्याला सोडून जाण्यासही मागे पुढे पाहणार नाही. हा जो गमावण्याचा अतिरिक्त भीती असते तोच पुरुषाला नेहमी योग्य मार्गावर ठेवतो. जी व्यक्ती स्वतःची सीमा ओळखते आणि त्याचे रक्षण करते तीच खरे अर्थाने सर्वात शक्तिशाली असते. या सर्व गुणांचा मुकुटपणी असलेला 10वा आणि शेवटचा गुण म्हणजे स्वतःला सतत प्रगत करत राहणे. स्वतःमध्ये नेहमी सकारात्मक बदल घडवून आणणे. आयुष्यात कधीही शिकणे आणि स्वतःचा विकास करणे थांबवू नका. जी स्त्री नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहते, स्वतःला अपडेट ठेवते, ती कधीही जुनी किंवा कंटाळवाणी वाटू शकत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा जोडीदार तुम्हाला भेटेल तेव्हा त्याला तुमच्यामध्ये काहीतरी नवीन दिसला पाहिजे. एक नवीन विचार, एक नवीन कौशल्य किंवा जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन. तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वेळ काढा. स्वतःवर वेळ आणि पैसे खर्च करा, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा तुम्ही स्वतःला रोज अधिक सुंदर, अधिक हुशार आणि अधिक परिपक्व बनवता तेव्हा तुम्ही स्वतःचे एक सर्वोत्तम व्हर्जन तयार करत असता. समोरचा पुरुष जेव्हा पाहतो की तुम्ही रोज प्रगती करत आहात, तुमचे आयुष्य समृद्ध होत आहे, तेव्हा त्यालाही तुमच्या सोबत राहून स्वतःचा विकास करावासा वाटतो. अशी स्त्री फक्त एक व्यक्ती उरत नाही तर ती समोरच्यासाठी एक अखंड प्रेरणा बनून जाते. या सर्व गोष्टीचा जर आपण शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या पुरुषाला तुमच्या प्रेमाची वेळ लावण्यासाठी तुम्हाला खूप मोठे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःच्या अस्तित्वाला एक आकार द्यायचा आहे. मानसशास्त्राचा हाच गाभा आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला आतून पूर्ण करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडे आकर्षित होतं. रहस्यमय असणं, स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगणं, भावनिक दृष्ट्या खंबीर असणं, आत्मविश्वास बाळगणं, बुद्धीने विचार करणं, स्वभावात थोडा अनपेक्षितपणा ठेवणं, योग्य वेळी अंतर राखणं, सकारात्मक ऊर्जा पसरवणं, स्वतःच्या सीमा सांभाळणं आणि सतत स्वतःचा विकास करणं, हे 10 गुण तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. हे करणं सुरुवातीला कदाचित कठीण वाटेल, पण लक्षात ठेवा ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात ती कोणाच्या आयुष्यात फक्त एक ऋतू म्हणून येत नाही तर ते कायमचा ऋतू बनून जाते. तिची उपस्थिती एक सोहळा असते आणि तिची आठवण एक सुंदर कविता. स्वतःची किंमत ओळखायला शिका. जो तुमच्या मूल्यांचा आदर करत नाही तो तुमच्या लायकीचा नाही. स्वतःला इतकं खास, इतकं मौल्यवान बनवा की कोणत्याही योग्य माणसाला
तुम्हाला सोडण्याचा विचार करता नाही, स्वतःच्या नशिबाची भीती वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःचे एक संपूर्ण जग आहात हे कधी विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.